नमस्कार. चला गरमागरम उकडपेंडी खायला या. चला आपण उकडपेंडी बनवूया नाश्त्यासाठी. 5 माणसाच्या उकडपेंडीला 4 वाट्या कणिक, कढीपत्त्याचे पाने 4-5, अर्धा लिंबू, 2 कांदे, 1 बटाटा, टमाटा, 1 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या, एवढा सांबार, थोडंसं जिरं, अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच हल्दी, 1 चम्मच मिरची पावडर, 1 वाटी शेंगदाणे छोटी, मीठ चवीनुसार आणि अर्धा चम्मच राई. पहिले तेल टाकून घेऊ. आता छान तेल गरम झालेले आहे. आता टाकूया मोहरी, नंतर लगेच जिरे झाल्यानंतर लसूण झाल्यानंतर लगेच कांदा आणि मिरची. टमाटर आपण नंतर टाकू. सोबत शेंगदाणे. मी कणकीपासून बनवते उकडपेंडी. ज्वारीच्या पिठाची पण छान होते, पण मला कणकीची आवडते म्हणून मी कणकीच बनवते. ज्वारीच्या पिठाची सुंदर होते. कृती कढीपत्ता टाकून घेऊया. गुलाबी रंगाचं झाल्यानंतर मग आपण टमाटर टाकू. आता छान गुलाबी रंगाचा कांदा झालाय, आपण टाकू. आता हळद, मिरची पावडर, थोडासा सांबार. आम्ही सांबार म्हणतो, कुठे कोथिंबीर म्हणतात. आणि आता लाल टमाटर थोडेसे हे होऊ द्यायचे, खायला द्यायचे. नंतर टाकू कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. आता सगळं झालं हे. आता टाकू आणि आता असं छान भाजून घेऊया. कणिक छान भाजल्या गेली पाहिजे म्हणजे चव वाढते. असं कलर बदलतो. आता टाकून घेऊ आपण मीठ. मिक्स करून घ्या. आणि उकडपेंडीत तुम्हाला गोल 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 पाहिजे असेल तर तुम्ही असं हाताने पाणी शिंपडू शकता. आणि जास्त हे पाहिजे असेल तर 1 जीव तरी तुम्ही जगाने टाकू शकता. आता परतून गेलं झालंय. छान कलर पण आलाय. आणि नाश्ता म्हटलं तर पटकन मुलांना पचायला हलकं आणि पटकन करून द्यायला हे होऊन जातं. पोह्यापेक्षा हे बरं, रव्यापेक्षा लहान मुलांना पचायला हे हलकं फुलकं आणि पौष्टिक पण. आता आपलं हे झालंय. 5 मिनिटं आपण याला झाकण ठेवूया. चला तर झाली आपली उकडपेंडी. थोडी वाफवून दिली. आपण उकडपेंडी सर्व करू. चला यावर थोडासा कच्चा कांदा, कोथिंबीर आणि सोपलीला आणि लिंबू.